श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असते। यंदा मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी हरतालिकेचे पूजन होणार आहे आणि या व्रताची देवता भगवान शिव आणि माता पार्वती आहेत, त्यामुळे हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी कोणालाही जमेल अशी साध्या सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करायची त्याचे थोडक्यात नियम सांगणार आहे। यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात, तसेच या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या या चुकून देखील घालू नये। हरतालिकेचे व्रत कसं करावं, व्रत करत असताना कोणते पदार्थ खाऊ नये, हे हरतालिकेचे व्रत कधी सोडावे, कोणता पदार्थ खाऊन हे व्रत सोडावे, कोणत्या 3 स्त्रियांनी हे व्रत करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ही 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होत असून ही तिथी 26 ऑगस्टला दुपारी 1:54 असेल। उदय तिथीनुसार मंगळवारी आपल्याला 26 ऑगस्टला हरतालिकेचे व्रत आणि उपवास करायचा आहे। हरतालिकेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तो पहाटे 5:56 पासून ते सकाळी 8:31 असणार आहे। तसेच या हरतालिकेच्या पूजेचा शुभ कालावधी केवळ 2 तास 35 मिनिटांचाच असेल, परंतु ही पूजा आहे तर ती तुम्ही सकाळी जास्तीत जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये देखील ही पूजा करू शकता। हरतालिका हे व्रत सुवासिनी, कुमारिका, विधवा स्त्रिया, गर्भवती स्त्रिया तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या सुद्धा हे व्रत करू शकतात। त्यासाठी काही नियम नाही, ते पुढे पाहू, पण ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी फक्त व्रत करण्याचं आहे, तुम्हाला पूजा करता येणार मात्र नाही। सौभाग्य प्राप्तीसाठी, ऐश्वर्य, सुख, समृद्धी यासाठी हरतालिका व्रत केलं जातं। जन्मोजन्मी अखंड आयुष्यपण असावे, सौभाग्य असावे ही मागणी या व्रतात केली जाते। तसेच ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा हरतालिकेची पूजा करू नये असं म्हटलं जातं आणि ज्या विधवा स्त्रिया आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करून हरतालिकेची पूजा ही आवर्जून करावी, असं कोणत्याही पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचे व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये। म्हणून विधवा स्त्रिया मनामध्ये कोणतीही शंका कुशंका न आणता पूर्णपणे हे व्रत जे आहे तर ते करू शकतात। हरतालिका हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला करायचं असतं। ज्या प्रकारे वटसावित्री, मंगळागौरी याप्रमाणे हरतालिकेची पूजा सुद्धा सामूहिक पद्धतीने करता येते, म्हणून तुम्ही ही पूजा घरी केली तरी सुद्धा चालेल किंवा बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये सुद्धा जाऊन ही पूजा केली जाते। जे तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्हाला ही हरतालिकेची पूजा आहे ती करायची आहे। बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही गंगाजल किंवा चिमूटभर हळद टाकू शकता। या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे, या दिवशी तुम्ही केस धुवू शकता, त्यानंतर स्वच्छ किंवा नवीन कपडे घालायची, साज शृंगार करू शकता। त्यानंतर आपल्या घरातील रोजची देवपूजा करून आपण ही हरतालिकेची पूजा घरच्या घरी बांधू शकतो। त्याचबरोबर महादेवांची पूजा आहे, त्यामुळे बेलाची पाने, पांढरी फुले, विड्याची पाने, आघाडा, दुर्वा, गणपती बाप्पासाठी पिवळी फुले, धोत्र्याची फळं, फुले देखील घ्या आणि नैवेद्यासाठी 5 प्रकारची फळं किंवा तुमच्याकडे जी असेल ती फळे घेऊ शकता। पार्वतीसाठी सौभाग्य अलंकार घ्या। आपल्याला पत्री यामध्ये फळं झाडं, फुलं झाडं याच्या पत्री आपण या दिवशी आपल्याला बाजारामध्ये सहज मिळून जातील। बघा, ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। शेवटी भाव महत्वाचा आहे। तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावी पूजा केली तरीही आपल्याला या पूजेचं फळ मिळू शकतं। आता देवासमोर जागा असेल तर तिथे तुम्ही पाट मांडून तुम्ही ही पूजा करू शकता किंवा दुसरीकडे पूजा मांडायची असेल तिथे जागा स्वच्छ करून तिथे एक पाट मांडावा, पाटाभोवती सुंदर रांगोळी काढावी। त्यानंतर सर्वात आधी आपण त्या पाटावरती वाळूचा महादेव बनवणार आहोत। पूजेला सुरुवात करण्यापूर्वी स्त्रियांनी स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे आणि मगच पूजेला सुरुवात करायची आहे, पण लक्षात ठेवा ही वाळू आपण पूजेसाठी वापरणार आहोत म्हणून ती स्वच्छ धुवून घ्या, नाहीतर वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर अतिशय उत्तम। या वाळूच्या साहाय्याने आपल्याला महादेवाची पिंड बनवायची आहे। आता अनेक जणांना असे वाटेल की आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड आहे तर मग आम्ही त्या पिंडीची पूजा करू शकतो का? पण नाही, हरतालिकेच्या पूजेसाठी वाळूचीच पिंड बनवून त्याची पूजा करण्याला जास्त महत्त्व असतं आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला वाळूच्याच महादेव बनवून त्याची पूजा करायची आहे। बघा, हरतालिकेची पूजा शक्य होईल तितक्या लवकर करावी। या दिवशी सर्व स्त्रियांनी दिवसभर आणि रात्रभर उपवास करावा आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडवा, म्हणजे हा उपवास एकादशी सारखा असतो।
तसेच या दिवशी आपण संपूर्ण शिवसृष्टी वाहुनी पाटावरती काढायची असते। महादेवांच्या पुढे नंदी, त्याचबरोबर आपल्याला गणपती सुद्धा काढायचा आहे। तसेच पार्वती माता तिच्या सखीसह आपल्याला काढायची आहे, कारण ही पूजा पार्वती मातेने तिच्या सखीसोबत केली होती आणि म्हणून तिची सखी सुद्धा आपल्याला काढायची आहे। तर या ठिकाणी आपण वाळूच्या अशा 2 हरतालिका गौरी बनवायच्या आहेत। तुमच्याकडे जर माता पार्वती आणि तिच्या सखीची मूर्ती असेल तर तुम्ही ती मांडू शकता, नसेल तर काही हरकत नाही। आपल्याला वाळूचे लिंबा एवढ्या आकाराचे ढीग करून ठेवायचे आणि त्याचीच पूजा आपल्याला माता पार्वती आणि तिच्या सखी म्हणून करायची आहे। व्हिडिओच्या शेवटी मी शिवपिंड वाळूची तसेच पार्वती वाळूची कशी बनवायची ते दाखवलं आहे, त्याच्यामुळे शेवटी नक्की पहा। अशा प्रकारे आपण संपूर्ण शिवसृष्टीच्या पाटावरती काढून घ्यायची। आपण पाटावर जी महादेवांची पिंड काढलेली आहे तर त्या पिंडीचा जो निमुळता भाग आहे तो उत्तर दिशेला यायला हवा, अशा पद्धतीने आपण महादेवांची पिंड बनवायची आहे। आपण पूजेला सुरुवात करताना कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घ्यायचा, दिवेचे हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून पूजा करायची, दिवेला नमस्कार करायचा आणि त्यानंतर पूजेची सुरुवात करावी। प्रथम गणेश पूजनाने, तर त्यासाठी एका ताम्हणामध्ये गणपती म्हणून सुपारी घ्या किंवा तुम्ही गणपतीची देवघरातील मूर्ती पण घेऊ शकता। सर्वात आधी गणपतीला आपण शुद्ध पाण्याने स्नान घाला, त्यानंतर 3 पळी पंचामृत घालायचं आहे आणि पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। जर तुम्ही देवपूजा करताना गणपतीचे पूजन केलं असेल तर ही वेगळी सुपारी मात्र मांडायची गरज नाही। आता पाटावरती थोड्या अक्षदा ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर सुपारी ठेवा। आपण गणपती बाप्पांची पूजा करूया। गणपतीला चंदन, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत। गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा लाल फूल अर्पण करायचं। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। श्री गणेश देवताभये नमः नैवेद्यम समर्पयामी आणि गणपतीला मनोभावे नमस्कार करायचा। त्यानंतर आता आपण महादेवांची पूजा करणार आहोत, पण हा वाळूचा महादेव आहे त्यामुळे जास्त पाणी आणि पंचामृताचा वापर आपल्याला करता येणार नाही, त्यामुळे तुम्ही फुलानं पाणी शिंपडलं तरीही चालेल। शुद्धोदक स्नानम समर्पयामी पंचामृत स्नानम समर्पयामी असं म्हणून महादेवांवरती गणपती, नंदी आणि पार्वती मातेलाही स्नान घालायचं आहे। शेवटी पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे। शुद्धोदक स्नानम समर्पयामी असं पाण्याने पंचामृताने फूल बुडवून शिंपडायचं आहे। महादेवांना भस्म लावायचा, अक्षता अर्पण करायच्या। इकडे गणपती आणि नंदीला हळदी कुंकू वाहून घ्यायचं, पार्वती मातेला सखीलाही हळदी कुंकू व्हायचं, सर्वांना अक्षता व्हायच्या आहेत, फुलं अर्पण करायचे आहेत। महादेवांना पांढरी फुलं अर्पण करावी। त्यानंतर पांढरी कापसाचं वस्त्र महादेवांना घालायचं आहे आणि रंगीत कापसाचं वस्त्र हे गणपती आणि पार्वती माता आणि तिच्या सखीला घालायचं आहे। त्यानंतर महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे, तर बेलपत्र आपल्याला पालतं व्हायचं आहे। त्याचबरोबर धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल ठेवा। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र म्हणू शकता। त्यानंतर आपल्याला या पूजेसमोर 2 विडे ठेवायचे आहेत, एक गणपती बाप्पांचा आणि दुसरा माता पार्वतीचा। तर इथे आपण एकावर एक अशी 2 विड्याची पानं ठेवायची आणि त्यावर विड्याचं साहित्य ठेवलं जातं। ठेवून घ्यायचं, खारीक, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, नाणं एवढं साहित्य घ्यायचं आणि त्या विड्यावरती आपण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आणि त्यानंतर आपण माता पार्वतीला सौभाग्यवान हे आपल्याला बाजारामध्ये एक पुडी मिळते, त्यामध्ये सर्व साहित्य असतं, हळदी कुंकू, काळे मणी, हिरव्या बांगड्या, टिकली, आरसा। तर हे सौभाग्याचं वाण आपण माता पार्वतीला अर्पण करायचं आहे। गजरा देखील अर्पण करा आणि त्यानंतर या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे त्या म्हणजे पत्री। या पत्री आपण शिवपिंडीवर म्हणजे महादेवांवरती ठेवणार आहोत। या पत्री पूर्ण पिंडीवरती आपल्याला ठेवायच्या असतात। ज्या पद्धतीने आपण बेलपत्र वाहतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला पत्री देखील महादेवांच्या पिंडीवर पालत्या ठेवायच्या असतात। महादेवांची पिंड नाही दिसली तरी चालेल, ती पूर्ण झाकली जात असते। या पत्री ठेवल्यावरती या पत्रीमध्ये काही फळं झाडं, फुलं झाडं, दुर्वा, बेल, आघाड्यांचा समावेश असावा। त्या पत्रीवरती देखील आपल्याला भस्म, हळदी कुंकू हे व्हायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे। तर समोरच पाण्याने मधल्या 2 बोटाने पाण्याचं मंडल काढायचं आहे आणि त्यावरती नैवेद्य ठेवायचा आहे। नैवेद्यामध्ये काही फळं आणि पंचामृत घेऊ शकता। तर 3 वेळा त्याभोवती पाणी फिरून नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी अशा प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे। मनोभावे नमस्कार करायचा। स्त्रियांनी मला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे यासाठी महादेवांकडे प्रार्थना करायची। मुली असतील तर मला चांगला जोडीदार मिळावा अशी प्रार्थना करायची आहे।
पूजा झाल्यावर हरतालिकेची कहाणी वाचायची आणि महादेवांची आरती करायची। ही हरतालिकेची पूजा करत असताना आपल्याला ओम उमा महेश्वर देवता भुवे नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पूजा करणाऱ्या महिलेने संपूर्ण दिवस उपवास करावा। पूजेनंतर माता पार्वतीच्या नावाने एका सुवासिनीची खणनारायणे ओटी भरावी। दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा होईपर्यंत समय ही पेटलेली असावी। उत्तर पूजेनंतर हरतालिकेच्या मूर्ती देवीवर वाहिलेली फुले पत्री ही सगळी आपल्याला पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे। जर तुमच्या घराजवळ वाहते पाणी नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली खोडापाशी तुम्हाला हे सर्व साहित्य नेऊन टाकायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करूनच तुम्हाला व्रताचे पारायण करायचे आहे। हे व्रत अत्यंत प्रभावी असून शुभकार्य सौभाग्य रक्षक आणि सौभाग्य संवर्धन करणारे आहे। यश आनंद कीर्ती सुख ऐश्वर्य वैभव प्राप्त करून देणारे हे एक महान सौभाग्य व्रत आहे। अगदी प्राचीन काळापासून महिला हे व्रत करत आलेल्या आहेत। आता या हरतालिका व्रतामध्ये कोणत्या नियमाचं पालन केलं जातं तर हरतालिकेची पूजा होण्या अगोदर आपल्याला पाणी किंवा चहा किंवा इतर कुठलेही उपवासाचे पदार्थ जे आहेत ते खायचे नाही। सर्वप्रथम हरतालिकेची पूजा करूनच तुम्हाला जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत। या हरतालिकेच्या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर किंवा फणस हे फळ आहे तर ते खायचं नाही। त्याचबरोबर तिखट खारट मीठ घातलेले पदार्थ सुद्धा या दिवशी सेवन केले जात नाहीत। या दिवशी फक्त फळाहार घेतला जातो आणि माता पार्वतीने स्वतः जंगलामध्ये राहून झाडाची पत्री फळे खाऊन हे व्रत केलं होतं आणि म्हणून आपल्याला सुद्धा फळे आणि गोड पदार्थ खाऊनच हा उपवास आहे तो करायचा आहे। शक्यतो बाहेरचे तळणीचे पदार्थ आहेत उपवासाचे तर ते सुद्धा तुम्हाला या दिवशी चुकून खायचे नाही। जितका तुम्हाला सात्विक आहार घेता येईल तितका सात्विक आहार तुम्हाला घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं। जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात नसेल तर मग तुम्ही सकाळी लवकर उठून स्वयंपाक बनवायचा आहे, गोडाधोडाचा नैवेद्य बनवायचा आहे आणि यानंतरच नैवेद्य दाखवून तुम्हाला पुन्हा एकदा आरती करायची आहे आणि उत्तर पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे। ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जात असेल त्यांनी गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि त्यानंतर उत्तर पूजा करून तुम्हाला हा उपवास आहे तो सोडायचा आहे। यंदा हरतालिकेला कोणत्या रंगाची साडी नेसावी म्हणजे काय, या रंगाच्या साड्या खूप भाग्यवान असतात। त्या साड्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा दैवी शक्ती आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि म्हणून या व्रतामध्ये काही ठराविक रंगाच्या साड्या ज्या असतात तर त्या आवर्जून नेसल्या जातात। त्यामध्ये पहिल्या रंगाची साडी आहे ती म्हणजे पिवळा रंग, त्यानंतर दुसरा केशरी रंग, गुलाबी रंग, हिरवा किंवा लाल रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता। हे रंग जे आहेत ते अतिशय शुभ मानले जातात। या 5 रंगाव्यतिरिक्त जर तुमच्याकडे इतर कोणत्याही रंगाची साडी असेल ती सुद्धा तुम्ही नेसू शकता, परंतु या दिवशी तुम्हाला चुकूनही काळ्या रंगाची साडी आणि पांढऱ्या रंगाची साडी ही मात्र नेसायची नाही। बघा आता हरतालिकेच्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाची साडी नेसावी असं म्हटलं जातं, परंतु हा सौभाग्यवतीचा सण आहे, सौभाग्यासाठी हे व्रत केलं जातं आणि म्हणून या दिवशी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी ही तुम्हाला अजिबात नेसायची नाहीये। कारण तसेच काळा रंग हा देखील शुभ कार्यासाठी अशुभ मानला जातो आणि हरतालिकेचं व्रत अतिशय पवित्र मानलं जातं, म्हणून या व्रतामध्ये चुकूनही काळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू नका। त्याचबरोबर ही हरतालिकेची पूजा करत असताना तुम्हाला हातावर मेहंदी ही आवर्जून काढायची आहे, कारण मेहंदी ही सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं। त्याचबरोबर ही पूजा करताना आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या असायला हव्या। जरी तुमच्या साडीवर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाच्या बांगड्याही परिधान करणार असाल तरीही तुम्ही 2 का होईना बांगड्या आपल्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या घालायच्या आहेत। यानंतर तुम्हाला पूजा करायची आहे, कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानले जातात। हिरवा रंग हा अतिशय शुभ मानला जातो। शक्य असेल तर तुम्ही दोन्ही हात भरून हिरव्या रंगाच्या बांगड्या या दिवशी घालू शकता। फक्त पूजेसाठीच हिरव्या रंगाच्या बांगड्या घालू नका, तर किमान या दिवशी संपूर्ण दिवसभर तरी आपल्या हातामध्ये या हिरव्या रंगाच्या बांगड्या आवर्जून असाव्या। त्याचबरोबर ज्या कुमारिका मुली आहेत तर त्यांनी सुद्धा या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करू नका। इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करून ही पूजा करू शकता। जर तुम्ही लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करणार आहे, म्हणजे बघा बऱ्याच मुली लग्नानंतर हरतालिकेचं व्रत सुरू करताना लग्ना अगोदर काही मुली हे व्रत करत नाहीत आणि म्हणून जर तुम्ही सुद्धा लग्नानंतर पहिल्यांदाच हरतालिकेचं व्रत करत असाल तर या व्रतामध्ये तुम्हाला नवीन कोरी साडी आहे तर ती परिधान करून ही पूजा करायची आहे। तसेच ज्या स्त्रिया वर्षानुवर्षे हे व्रत करत आलेल्या आहेत तर अशा स्त्रियांनी चुकूनही मासिक धर्मामध्ये सुतकामध्ये जी साडी तुम्ही परिधान केलेली आहे ती साडी या पूजेमध्ये तुम्हाला परिधान करायची नाहीये। तर ही एक महत्त्वाचा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे।
उपवासाच्या दिवशी चिडचिड राग करणं आवर्जून टाळा. रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त शांत राहा. घरामध्ये सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त शांत राहायचं आहे आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या बोलण्यामुळे कोणाचंही मन दुखावलं जाणार नाही याचं तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि मन शांत ठेवा. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. उपवासाच्या दिवशी कोणालाही दुखवू नका. कोणाबद्दलचा मनामध्ये द्वेषाची भावना ठेवू नका. सर्वांसोबत तुम्हाला प्रेमाने व्यवहार करायचा आहे. त्याचबरोबर ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांना 7वा महिना चालू आहे, 8वा महिना किंवा 9वा महिना, तर अशा महिलेने फक्त व्रत करायचं आहे. तुम्हाला पूजा करायची नाही किंवा कोणाची ओटी सुद्धा भरायची नाही किंवा तुम्हाला कोणी ओटी दिली तर ती सुद्धा घेऊ नका. कारण अगोदर देवाने तुमची ओटी भरलेली आहे. त्यामुळे तुम्हाला ओटी आहे तर ती घ्यायची नाही आणि कोणाची भरायची देखील नाही. 7व्या महिन्याच्या अगोदर तुमचे महिने चालू आहे, 3रा 4था किंवा 5वा, तर तुम्ही हे व्रत करून पूजा केली तरी सुद्धा चालेल. परंतु शक्यतो या दिवशी गर्भवती स्त्रियांनी व्रत नाही केलं तरीही चालेल. कारण तुमच्या पोटामध्ये बाळ वाढत आहे, तुमच्या जीवावर बेतेल अशा गोष्टी तुम्ही अजिबात करू नका. आणि जरी तुम्ही व्रत केलं तर भरपूर पदार्थ खाऊन हे व्रत तुम्ही करू शकता. तसेच ज्या विधवा स्त्रिया आहेत तर ते सुद्धा हे व्रत करू शकतात. व्हिडिओच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की कोणत्याही पुराणामध्ये, कथेमध्ये किंवा एखाद्या ग्रंथामध्ये सांगितलं नाही की हरतालिकेचं व्रत हे विधवा स्त्रियांनी करू नये. जर तुम्ही वर्षानुवर्षे हे व्रत करत आलेले आहात तर तुम्ही हे व्रत करू शकता आणि पूजा देखील करू शकता. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला हरतालिकेचा उपवास हा काकडी खाऊनच सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही हे व्रत सोडणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम काकडी खायची आहे आणि यानंतर बाप्पांना आपण नैवेद्य ठेवला आहे तर तो नैवेद्य खाऊन तुम्हाला हे हरतालिकेचं व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. यामुळे आपल्याला या व्रताचं संपूर्ण शुभफळ हे प्राप्त होईल. त्याचबरोबर या व्रतामध्ये या ज्या काही 3 महिला आहेत तर त्यांनी चुकूनही हे व्रत आहे तर ते करू नये. हा उपवास हा 3 महिलांनी चुकूनही करू नये. आता या उपवासामध्ये या 3 महिला आहेत तर त्यांनी चुकूनही महादेवांची म्हणजे हरतालिकेची पूजा जी आहे तर ती करू नये. बघा, त्यामध्ये सर्वात पहिली जी महिला आहे, ज्या महिलेला मासिक धर्माचा 4था दिवस आहे, 1, 2, 3 आणि 4था, अशा महिलांनी चुकून हे व्रत आहे तर ते करू नये. आणि किंवा तुम्हाला जर उपवास करायचा असेल तर तुम्ही उपवास करू शकता, पण तुम्हाला पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाही. त्यानंतर पुढची जी 2 नंबरची महिला आहे ती म्हणजे गर्भवती किंवा गरोदर महिला. आता ज्या गर्भवती किंवा गरोदर महिला असतात ना, काय होते की आपल्याला आपल्यासोबत आपल्या बाळाची सुद्धा काळजी घ्यायची असते. त्यामुळे उपवास करणे शक्य होत नाही. तुम्ही तुमच्या बाळाची तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतर उपवास करू शकता. त्यानंतर ती 3री जी महिला आहे तर ती म्हणजे ज्या महिला अशा आहेत तर ज्यांना वृद्ध महिला आहेत म्हणजेच आजारी आहेत तर त्यांनी सुद्धा तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. तुम्ही तुमच्या यथाशक्ती मनामध्ये फक्त शिव पार्वतीचं स्मरण केलं तरीही त्याचे फायदे हे चांगले आहेत तर ते आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं असतं. त्याचबरोबर दुपारी झोपणे या दिवशी शक्यतो करून टाळावं. चुकूनही दुपारी या दिवशी झोपू नये. तसेच या दिवशी आपण झोपलो तर त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागत असतात आपल्यावरती. आपल्या घरावरती त्याचे संकट हे नेहमी यायला सुरुवात होत असते. तसेच हरतालिकेचं व्रत मध्ये सोडावे लागले तर काय करावे? बघा, धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिकेच्या व्रताचा संकल्प घेतला तर ते मध्ये सोडता येत नाही. हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते. परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून ते कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे. यामुळे हे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.